मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला खूप मागं म्हणजे पुराण काळात घेऊन जायचंय. महाभारताचं युद्ध सुरू होतं कुरुक्षेत्रावरती आणि तिथे त्या युद्धात कर्ण आणि अर्जुन परस्परांच्या समोर उभे राहिले होते. दोघही तुल्यबळ योद्धे. फक्त कर्णाची बाजू चुकीच्या लोकांची होती, एवढाच काय तो फरक. आता पुढे सांगणाऱ्या किस्स्यात कर्णाची ही बाजू गृहीत धरू नका, एवढंच मला सांगायचं आहे. मला त्यातलं तथ्य तपासून बघा, एवढंच म्हणायचं आहे. दोघांमधलं घनघोर युद्ध सुरू होतं आणि तेवढ्यात अर्जुनानं आपला अमोघ बाण काढला आणि कर्णाच्या रथावरती सोडला. बाणाची शक्ती एवढी की कर्णाचा रथ काही अंतर मागे ढकलल्या गेला. आपल्या शक्तीवर अर्जुन भलताच खुश होता. त्यानं भगवान योगेश्वर श्रीकृष्णाकडे बघितलं तेव्हा कृष्णाच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हललेली नव्हती. या बाणाचं प्रत्युत्तर द्यायला म्हणून कर्णानं आपला बाण काढला आणि तो अर्जुनाच्या रथावर टाकला. अर्जुनाचा रथ किंचित मागे सरकला आणि भगवान श्रीकृष्णाने अगदी अत्यानंदाने हर्षानं टाळ्या वाजवल्या आणि कौतुक केलं कर्णाचं. अर्जुनाला जरासा रागच आला होता. तो म्हणाला, प्रभू हे काय आहे? अहो, माझ्या बाणाने कर्णाचा रथ खूप मागे गेला होता, तुम्हाला काहीही वाटलं नाही. पण कर्णाने एक बाण मारला, माझा रथ थोडासा मागे गेला, तर काय कौतुक करताय तुम्ही कर्णाचं? मला कळत नाहीये एवढं काय त्यात कौतुक करण्यासारखं. भगवान श्रीकृष्णाने एक मंद स्मित करून अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, तुझा रथ प्रत्यक्ष देवेंद्राने दिलेला. तुझ्या रथाचं सारथ्य करायला जगन्नियंता परमेश्वर म्हणून मी आहे. तुझ्या रथाच्या धर्मध्वजेवर प्रत्यक्ष हनुमान विराजमान आहेत. या रथाला कर्ण आपल्या बाणाच्या शक्तीने थोडासाही मागे सरकवू शकतो. अरे काय काय कौशल्य असलं पाहिजे, ते काय साधना असली पाहिजे ती. तुझं सोड, तुझ्याकडे एवढी शक्ती आहे, तू वार केलाय आणि त्याचा रथ काही मागे गेलाय, तो जायलाच पाहिजे. तुझी शक्तीच तेवढी आहे, तुझी ताकदच तेवढी आहे. मला या वाक्यावर खूप विचार करावा वाटतो. कर्णाची बाजू चुकीची होती म्हणून त्याचा पराभव करण्याचं कृष्णानं ठेवलेलं नाही आहे. त्याचा पराभव झालाच आहे. पण दोन शक्तिवान माणसातल्या युद्धामध्ये, दोन प्रचंड शक्ती असलेल्या माणसाच्या युद्धामध्ये एवढ्या शक्तिशाली माणसाला किंचितही पराभूत करू शकणारा किंवा पराभवाचा आभास करून देणारा वीर हा वीर असतोच, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मंडळी, दसरा मेळावे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होतात. आता एक मेळावा बिना भाषणाचा होतो, तो नागपूरचा. त्याला मेळावा म्हणता येत नाही. तिथे दसरा मिलन असतं, ते दसरा नसतं, धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो. दुसरा दसरा मेळावा होतो किंवा आतापर्यंत होत होता तो शिवतीर्थावरती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, एक नेता एक मैदान, असं त्याचं वर्णन केलं जातं. असं 5 दशकांपासून ते सुरू आहे. आता या दुसऱ्या दसरा मेळाव्यामध्ये फूट पडली आहे आणि आणखी एक दसरा मेळावा होणार आहे, तो म्हणजे बांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानावरती. आणि अजून एक दसरा मेळावा होतो, तो म्हणजे भगवानगडाच्या परिसरात. पूर्वी तो भगवानगडावर व्हायचा, आता भगवान बाबाच्या जन्मभूमीत म्हणजे सावरगावात होतोय. म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला एक दसरा मेळावा, बाळासाहेबांनी सुरू केलेला एक दसरा मेळावा आणि आता एकनाथ शिंदे सुरू करणार आहेत तो दसरा मेळावा, हा तिसरा आहे. म्हणजे दसऱ्यातला हा तिसरा मेळावा आता होणार आहे. मला या 3 मेळाव्यांचं तुलना करताना एक गोष्ट सांगावीशी वाटते. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला प्रचंड शक्ती आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, बाळासाहेबांचा वारसा आहे. 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेची शक्ती आहे. वर्षानुवर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर असलेल्या सत्तेची शक्ती आहे. उद्धव ठाकरेंची परंपरा आहे बाळासाहेबांच्याकडून मिळालेली, आणि त्याच्या विरोधात उभा असणार आहे तो एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा. या एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्याला ही शक्ती नाही आहे.
तिथे बाळासाहेबांचं नाव घ्यावं लागणार आहे. जर गर्दीचा विचार केला, जागेचा विचार केला, तर शिवसेनेच्या दसरा मेळावा ज्या शिवतीर्थावरती होतो त्या शिवतीर्थाची कमाल गर्दीची मर्यादा 50,000 आहे. कमाल मर्यादा 50,000 आहे. म्हणजे 30 ते 40,000 लोक खुर्च्या टाकून तिथे बसू शकतील. मी 30 ते 40,000 हा शब्द जाणीवपूर्वक योजतो आहे. जास्तीत जास्त लोक आले तर 50,000 आणि 30,000 या दरम्यानची ही संख्या असणार आहे. तुलनेत बीकेसीचं मैदान मोठं आहे. या मैदानाला 1,25,00,000 लोक बसू शकतील इतकी कॅपॅसिटी आहे. कमीत कमी आले तर 1,00,000 लोक तरी तिथे लागतील. म्हणजे दोन्ही मैदानं भरली तर सरशी शिंदेची होणार आहे आणि तिथेही खुर्च्या टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे त्याही मैदानाला एक वारसा आहे. तिथेही आता मुख्यमंत्री पदाची शक्ती आहे. त्यामुळे या दोन याचा विचार केला तर तुल्यबळ लोकांच्या मधला हा दसरा मेळावा होणार आहे. आणि तिसरा जो सावरगावात होणार आहे, पाटोदा तालुक्यातल्या, जो पंकजा मुंडेंचा असणार आहे, जो मेळावा गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला होता. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर पहिल्याच वर्षी एका नेत्याच्या मृत्यूनंतर भगवानगडावरून हा मोर्चा खाली आणला गेला, पाठवला गेला. आता दसरा मेळाव्याला भगवानगडावर जागा नाही असं सांगून पाठवला गेला. पंकजा मुंडेंनी पायथ्याशी पहिल्या वर्षी मेळावा घेतला आणि त्यानंतर सावरगावला हा मेळावा नेला, दसरा मेळावा. या दसरा मेळाव्यातलं अफाट मैदान, ते मैदान नाही आहे, शेती आहे. ती बीकेसी पेक्षा मोठी आहे, ती शिवतीर्थापेक्षा मोठी आहे. तिथे 25,000 30,000 लोक येत नाहीत, लाखोच्या संख्येने लोक येतात आणि केवळ भाषण ऐकण्यासाठी लोक येतात, आपली शक्ती दाखवण्यासाठी लोक येतात. पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा माध्यमांच्या दृष्टीनं कदाचित फारसा महत्वाचा नसेल. पंकजा मुंडे काही बोलतील, त्यातून एखादं ट्विस्ट काढता येईल, काही देता येऊ शकेल. फडणवीसांच्या विरोधात बोलतील का, मोदींच्या बाबत काही बोलतील का, भाजप सोडण्याबाबत काही बोलतील का, काही वक्तव्य असं निघेल का, त्यातून सूचक काही करता येऊ शकेल. याच अर्थाने माध्यम त्याकडे लक्ष देतील. पण माध्यमांचं खरं लक्ष असणार आहे ते शिवतीर्थावरच्या मेळाव्याकडं आणि बीकेसीच्या मेळाव्याकडं. या तीनही मेळाव्यामध्ये मला शक्तीच्या अर्थाने, म्हणजे प्रत्यक्ष देवेंद्राचा रथ, देव चालवायला, हनुमान त्यावर विराजमान असा सर्वशक्तिमान असलेला अर्जुनाचा रथ एकीकडे आणि कोणतीही शक्ती नसलेला कर्णाचा रथ एकीकडे. आमच्या मराठवाड्यातले एक साहित्यिक होते श्याम पाठक. त्यांचं वाक्य फार सुंदर आहे कर्णाविषयीचं. ते कर्ण फार छान मांडायचे. त्यांचे तट्टाणी आणि कर्णाच्या 2 कथा होत्या. त्यातल्या कर्ण हा मला अप्रतिम, त्यांनी कर्णाचं वर्णन केलेलं खूप सुरेख आहे. ते सांगतात, माणसाची उदंड इच्छा, दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय, हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय. उदंड इच्छा, दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय, हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय असतो. असे कर्ण राजकारणात पावलोपावली सापडतील. कदाचित असाच कर्ण म्हणून एकनाथ शिंदे असतील, कदाचित याच कर्णाच्या रूपात पंकजा मुंडे असतील. मेळाव्यांची यांच्या चर्चा होईल, ती विरुद्धच करायची आहे हे ठरवून माध्यम यात उतरतील आणि कौतुक करतील तर उद्धव ठाकरेंचं, हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. माध्यमांच्या मधून येणारे हे मेळावे, हे दोघांचे मेळावे हे त्रासदायक ठरणारे असतील, त्यांच्यासाठी काही न्यूनत्व शोधता येतील का, या काकदृष्टीनं तिथं माध्यम बसलेले असतील. मंडळी काय आहे, श्याम पाठक सांगतात त्याप्रमाणेच. हे श्याम पाठकांचा मुलगा आता प्रचंड मोठं यश मिळवतोय फिल्म इंडस्ट्रीमध्ये. ते सांगतात त्याप्रमाणेच. काय महाभारत, ते म्हणतात महाभारत कुठं नाही,
महाभारत तुमच्या आमच्या मनात आहे, तुमच्या आमच्या हृदयात आहे. महाभारताचं प्रत्येक पात्र आम्ही उपभोगत असतो, जगत असतो. आणि या महाभारतातल्या प्रत्येक पात्रापैकी धृतराष्ट्राचं आणि गांधारीचं रूप तुम्ही आम्ही घेतलंय. कारण काही गोष्टी दिसत नाहीत आमचा धृतराष्ट्र होतो, आणि काही गोष्टी दिसत असून बघत नाही तेव्हा आमची गांधारी झालेली असते. असतं दिसत पण बघायचं नसतं, डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली असते. माध्यमांनी बांधलेली डोळ्यावरची आमच्या ही पट्टी आणि आमचा केलेला धृतराष्ट्र, असं आमची अवस्था आली की आम्हाला पदोपदी अवमानित होऊन जगावं लागतं. योग्यता असतानाही तेव्हा आमचा विदूर झालेला असतो. आम्ही पितामह भीष्म होतो कारण आम्ही हतबल झालेलो असतो. शक्ती आमच्यात असते पण निष्ठा नको त्या लोकांच्या पायी वाहिल्यामुळं आम्हाला ते अनुभवता येत नाही. म्हणूनच आता महाभारतातल्या गांधारीचं, महाभारतातल्या धृतराष्ट्राचं, महाभारतातल्या पितामह भीष्माचं पात्र सोडून देऊन आता आम्हाला त्याकडं अधिक डोळसपणे बघावं लागणार आहे. कारण या लोकांनी ठरवलंय कौतुक कोणाचं करायचं आहे आणि शिव्या कोणाला घालायच्या. बघा, दसरा मेळावे तुम्ही जेव्हा तीनही बघाल तेव्हा एकनाथ शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील न्यूनत्वच ही माध्यमं दाखवणार आहेत आणि उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक करणार आहेत. तोंड दोन्ही अर्थाने म्हणतोय, वरचं आणि खालचं सुद्धा, अशा दोन्ही अर्थाने तोंड भरून ही माध्यमं कौतुक करणार आहेत. तेव्हा आम्हाला या तीनही मेळाव्यांच्याकडं उघड्या डोळ्यांनी बघावं लागणार आहे. एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.